सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. भाग 140. मिलन अभी आधा अधूरा है. आता राणी रोहित तिच्याशी व्यवस्थित बोलत नाही म्हणून माहेरी गेली. तेही जानकीला विचारून गेली आणि रोहित प्रचंड चिडला आणि ती त्याच्या डोळ्यासमोर नाही दिसली म्हणून त्याला राग आला. तिच्याशी व्यवस्थित बोलत नव्हता, तिच्या हातून काही खात पीत नव्हता, तरीही ती त्याला समोर असावी असं वाटायचं आणि तो तडक आल्या पावली तिला घ्यायला गेला आणि तिच्या घराच्या बाहेर जाऊन थांबला. आणि राणी म्हणाली, तुम्ही मला माफ केलं की नाही ते सांगा, तर मी बाहेर येणार. आणि रोहित म्हणायचा, मी तुला माफ करणार नाही, मी तुला घ्यायला आलो आहे, चल, नाहीतर मी खूप मोठ्याने हॉर्न वाजवीन आणि तुझ्या अख्ख्या गावाला मी भंडावून सोडेन. पण हट्टी राणी म्हणाली, काय करायचं ते करा. तुम्ही सुद्धा झडपी अध्यक्ष आहात. तुम्हाला हे वागणं शोभत असेल तर नक्की तसं वागा आणि मग उद्या पेपरमध्ये काय बातमी छापून येईल याचा विचार करा तुम्ही. आणि तो आता वैतागला आणि गाडीच्या बोनेटवर जाऊन बसला, तेही पावसात. आणि आता राणीचं माहेर जास्त मोठं नव्हतं आणि शेजारच्या 10-12 लोकांना आणि घरांना कळलं की राणीचा नवरा आला आहे आणि तो असा पावसात का दिसतोय, भिजतोय हे कोणाला कळेना. बरं, माणूस काही लहान नव्हता, मोठी आसामी होती आणि तो भिजतोय म्हणून राणीच्या आईला फोन गेले शेजाऱ्यांचे आणि फोन राणीनं उचलला. शेजारी म्हणाले, राणी, अगं तुझा नवरा पावसात भिजतोय, तू त्याला आत का नाही बोलवत? तुला काही कळतं की नाही? अगं बरं दिसत नाही. आणि राणी ओशाळून म्हणाली, हो काकू, मी बोलवते त्यांना. काकू म्हणाल्या, अगं बोलावते नाही, पटकन बोलव. मग राणीनं फोन ठेवला आणि राणी घरातून म्हणाली, सर, तुम्ही एकतर आत या किंवा तुमच्या घरी जा, इथे येऊन स्टंटबाजी करू शकत नाही तुम्ही. आणि रोहित नशेत तिच्याकडे बघत म्हणाला, मी करणार. तू काय करशील? मी स्टंटबाजी करणारच. आणि तुला माझ्यासोबत यावंच लागेल. राणी म्हणाली, सर, तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत माझ्यावर. रोहित म्हणाला, मी आलोय का तुला जबरदस्ती करायला? तू स्वतः तुझ्या पायानं इथे येशील, बघ तू, असा तो फार ठाम विश्वासानं म्हणाला. आणि त्याच्या हट्टापुढे शेवटी राणीला झुकावं लागलं, कारण आता तिच्या आईच्या फोनवर शेजाऱ्यांचे एकावर एक फोन यायला लागले आणि उगीचंच अब्रूचं खोबरं व्हायला लागलं. राणी आता छत्री घेऊन आली आणि त्याच्यासमोर उभा राहिली. तो तर पूर्ण भिजला होता आणि त्याला म्हणाली, काय पाहिजे? आणि रोहित म्हणाला, माझी बायको. राणी गप्प बसली आणि रोहित पुन्हा तिच्यावर नजर रोखून म्हणाला, मिळेल का? माझी बायको मला मिळेल का? आणि राणी लटक्या रागात म्हणाली, कशाला पाहिजे बायको? कानाखाली मारायला, हात दाबून ओढायला आणि तिचा अपमान करायला पाहिजे का बायको? रोहित तसाच त्याच्या रुक्ष आवाजात म्हणाला, ती तुझ्या चुकीची शिक्षा होती आणि चूक झाली तर शिक्षाही होणारच. राणी म्हणाली, ठीक आहे, मान्य केलं मी की माझी चूक झाली. तर त्यानंतर 2-3 दिवस मध्ये गेले. तुम्ही कसे वागताय माझ्याशी? तुम्ही माझ्या हातून काही खात नाही, माझ्याशी धड बोलत नाही, बेडरूममध्ये कसे वागता बघा जरा, पाठ करून झोपता माझ्याकडे, मग कशाला बायको हवी? आणि रोहित तसाच त्याच अंदाजात म्हणाला, सगळं होईल. मी तुझ्या हातचं खाईन, मी तुझ्याशी नीट बोलेन, तुझ्याकडे तोंड करून झोपेन, पण माझा राग संपल्यावर. पण त्याआधीच तू का निघून आलीस? तुला कोणी परमिशन दिली? राणी म्हणाली, आईने. आणि रोहित म्हणाला, आई कोण लागून गेली तुला परमिशन देणारी? त्या घरात माझ्यामुळे आहेस तू आणि माझ्या परवानगीशिवाय यायचं जायचं नाही. तू कुठे जायचं, कुठे राहायचं हे फक्त मी ठरवणार. बाकी तुला सुद्धा काही अधिकार नाही हे ठरवण्याचा, समजलं का? असा तो तिला फार अधिकारवाणीनं म्हणाला आणि राणी गप्प बसली. आणि मग पुन्हा थोड्या वेळानं म्हणाली, आता आईंना पण तुम्ही असं बोलणार का? त्या आपल्या घरात मोठ्या आहेत आणि त्यांना त्यांचा मुलगा आणि सून यांच्यामध्ये बोलण्याचा आणि निर्णय घेण्याचा हक्क आहे. आणि रोहित काहीच नाही बोलला. मग त्यानं बोनेटवरून खाली उडी घेतली, तसं त्याचा शूज घसरला आणि तो पडणार इतक्यात तिनं त्याला सावरलं आणि त्या गडबडीत तिचीही छत्री पडली. आणि आता रोहित राणी दोघेही भिजायला लागले आणि राणीला थंडी वाजायला लागली. ती छत्री घेणार इतक्यात त्याने तिचा हात पकडला आणि छत्रीवर लात मारली. तशी छत्री फुटबॉलसारखी दूर गेली आणि राणीला तर आता याचं काय करावं कळेना.
आणि खिडकीतून बघणारा तिचा भाऊ लगेच म्हणाला, आई, दाजीनं छत्री फेकून दिली. आता आपली छत्री मोडली तर दुसरी कुठून आणायची? आणि त्याची आई म्हणाली, जाऊ दे, गप्प बस. ही राणी पण आगाऊपणा करते. का त्यांना रागावला घालवते कुणास ठाऊक. आता बाहेर अंधार पडला होता आणि इतक्यात लाईट गेली. पावसाचं कोसळणं सुरू होतं आणि त्यानं तिला जवळ ओढली, अगदी तोंडाच्या जवळ, आणि तिला वास आला. ती म्हणाली, सर, तुम्ही दारू पिली आणि तसंच इकडे आलात का? तुम्हाला काही कळतं की नाही? आणि रोहित म्हणाला की, का पिलो तर काय झालं? तुझ्या माहेरच्यांना कळेल की राणीचा नवरा दारू पितो आणि राणीची इज्जत जाईल का? असंच ना? आता तुला माझी लाजही वाटते का? राणी म्हणाली, तसं नाही सर, माझं जाऊ द्या, पण मी तुमच्यासाठी म्हणत होते. ड्रायव्हिंग करताना नशा करायची नसते, इतकं पण कळत नाही का? आणि तुम्ही इथपर्यंत आलात. आणि रोहित म्हणाला, का? त्यात काय होतंय? आणि जर ॲक्सिडेंट झाला आणि मी मेलो तर कोणाला काय फरक पडणार आहे? तसा त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि ती म्हणाली, असं का बोलता? सगळ्यांना फरक पडतो. रोहित तिच्याकडे नशिला डोळ्यांनी बघत म्हणाला, आणि तुला फरक पडतो का? राणीचे डोळे भरून आले आणि ती कंठ दाटून येऊन म्हणाली, सगळ्यात जास्त मला फरक पडतो. आणि रोहित म्हणाला, दॅट्स इट. मग तू कोणालाही न सांगता मनसोबत गेली होतीस. तेव्हा मी खूप घाबरलो होतो आणि तुला काही झालं असतं तर सगळ्यात जास्त फरक मला पडला असता. आता आलं तुझ्या लक्षात की आपल्या जोडीदाराला जर काही झालं तर आपल्यालाच फरक पडतो. लोकांचं काय आहे, 4 दिवस रडतात, नाव काढून गुणगान गातात आणि पुन्हा विसरून जातात आणि आपल्या आयुष्यात मग्न होतात. पण मी नसल्यावर तुला आणि तू नसल्यावर मला जे रिकामपण वाटेल ना, ते कोणीच भरून नाही काढू शकत राणी. आणि त्याचे ते शब्द ऐकले आणि तिला कळलं की तो त्या दिवशी किती घाबरला असेल. तो तिच्यावर फार प्रेम करतो आणि म्हणून तो इतका चिडतो. प्रेम नसतं तर तो इथे आलाच नसता आणि असा पावसात भिजत बसला नसता. आणि इतका वेळ पावसात भिजत होता आणि आता रोहित इतकी मोठी पर्सनॅलिटी होती की याचीही बातमी होईल की काय म्हणून राणीला टेन्शन आलं आणि जे काही होईल त्याचा दोष तिच्यावरच येणार होता हे तिला माहीत होतं. आणि आताही एवढीशी वस्ती, इथे लगेच सगळ्यांना कळतं थोडंसं काही झालं तर, म्हणून ती म्हणाली, सॉरी सर, चला घरात या. तो म्हणाला, मी आता फक्त तुला घ्यायला आलो आहे, जावई म्हणून राहण्यासाठी नंतर येईन आवर्जून. आणि शेवटी तिलाच गाडीत बसावं लागलं. तोपर्यंत इकडे घरच्यांचा जीव कासावीस झाला होता आणि काय चाललं या दोघांचं ते कळेना. आणि रोशन म्हणाला, आई, मी फोन करू का दादाला? आणि राहुल म्हणाला, तू नको करू फोन, मी करतो. तो आधीच तुझ्यावर भडकला आहे आणि तू इथून निघून जातो म्हणाला म्हणून तो चिडला. रोशन म्हणाला, मग मी बहिणीला फोन करतो, त्याच तिकडे काय सुरू आहे मला कळलंच पाहिजे त्यांचं. आणि सोनम म्हणाली, रोशन, अरे तू विसरलास का? राणीताईचा फोन हरवला आहे. मग आता इकडे रोहित राणी गाडीतून येत होते आणि रोहितने गाडीच्या काचा लावल्या नाहीत. राणी म्हणायची, सर, पाऊस आत येतोय, काचा लावा. पण सर्किट रोहित कुमार तशाच गाडीच्या काचा उघड्या ठेवून गाडी चालवत होते आणि सगळा पाऊस आत येत होता आणि याचं नक्की काय करावं हे तिला कळेना. मग राहुलनं रोहितला फोन लावला. इतक्यात त्याचा फोन दरवाजातच वाजला. ते दोघे आले होते. त्याच्यासाठी सगळे जेवणाचे थांबले होते. पण बेडरूममध्ये जाता जाताच रोहित सगळ्यांना म्हणाला, तुम्ही सगळे खाऊन घ्या, आम्ही नंतर खातो. इतक्यात मल्हारराव म्हणाले, रोहित, नंतर खातो म्हणजे कधी? त्या दिवशी तिला उपाशी ठेवलं तसं आजही करशील का? आणि रोहित म्हणाला, नाही बाबा, खरंच आज खाईन मी. आणि राणीला माहेरी जाऊन काही तासही झाले नव्हते तोपर्यंत त्याने तिला परत आणली होती. आणि सोनम म्हणाली, सपना. आणि सोनम म्हणाल्या, बिचारी राणी, भाऊजी तिला खूप धारेवर धरतात. जानकी म्हणाली, त्याच्यासमोर कोणी चुकलेलं त्याला आवडतच नाही. आणि राणीचा पत्ता लागला नसता तर पार्टीत आली नसती तर सगळीकडे बदनामी झाली असती. मीडियामध्ये खूप सुद्धा विचित्र बातम्या छापून आल्या असत्या. आणि संसाराचा पत्ता नाही आणि ॲनिव्हर्सरी साजरी करतात अशी बातमी आली असती. रोहितच्या राजकीय प्रवासासाठी हे योग्य नाही. त्याला मीडियानं खूप टार्गेट केलं असतं. एक प्रकारे रोहितचं बरोबरच आहे. मोठ्या घराण्याची अब्रू सांभाळण्यासाठी काम करणं म्हणजे सोपं नसतं. जे स्वतःच्या खांद्यावर ही जबाबदारी घेतो ना, त्याला निखाऱ्यावर चालावं लागतं. आणि रोहित तेच करतोय. रोशन लगेच म्हणाला, ए आई, मग आम्ही काय करतो? आम्ही घराण्याची इज्जत सांभाळत नाही का? आम्ही सुद्धा जपून वागतो बरं का. पण मला वाटतं दादा अति करतो. वहिनीला इतकी शिक्षा नको द्यायला.
जानकी म्हणाली, कळतंय मला की रोहित अति करतोय, पण आता रोहितच्या बाबतीत ही केस वेगळी आहे. हाताची सगळी बोटं सारखी नसतात, तसंच एका आईची सगळी लेकरं सारखी नसतात आणि त्यांचं नशीबही सारखं नसतं. त्यामुळेच रोहित असा आहे. तो खूप सिरियस आहे आणि राणी अल्लड आहे. तिला समज कमी आहे. आणि रोशन म्हणाला, मग इतक्या लहान मुलीशी लग्न करायचंच कशाला? तिचे विचार आणि दादाचे विचार जुळणार नाहीत हे त्याला कळायला नको का? कशाला हट्ट करायचा आणि तिच्याशी लग्न करायचं, तेही तिचं त्या मनोजवर प्रेम असताना? राहुल म्हणाला, रोशन, असं म्हणून चालत नाही. लग्नाच्या गाठी स्वर्गातून बांधून येतात. त्याला तू आणि मी काही करू शकत नाही. आणि रोशन म्हणाला, ठीक आहे, ते काहीही असू द्या, पण दादा आणि वहिनीमध्ये सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, तेही खूप लवकर. तो नाराज आहे तर अख्खं घर निराश वाटतं. जानकी म्हणाली, फक्त तोच नाही रोशन, आपल्या घरातला प्रत्येक सदस्य इम्पॉर्टंट आहे आणि कोणीही नाराज असला, कोणाचं दुखलं खुपलं तरी अख्खं घरावर परिणाम होतो बाळा. रोहित आणि राणीला आपण आजची रात्र देऊया. त्या दोघांनी एकमेकांमधलं भांडण मिटवलं तर ठीक, नाहीतर उद्या सकाळी आम्ही मध्यस्थी करू, असं जानकी म्हणाली. आणि त्यांचं त्यांनी खाऊन घेतलं. इकडे रोहित आल्या आल्या बेडवर पडला. त्याला ड्रिंक जास्त झाली होती आणि तो डोकं चोळायला लागला. राणी म्हणाली, सर तुमचे कपडे ओले आहेत, अख्खा बेड ओला होईल, उठा. आणि तो म्हणाला, होऊ दे, आय डोंट केअर. ती म्हणाली, मग झोपणार कुठे? आणि रोहित म्हणाला, त्याची काळजी तू कर. आणि तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, हे बरं आहे तुमचं, आय डोंट केअर आणि तू केअर कर. मग राणीनं स्वतः होऊन टॉवेल घेतला आणि त्याचे केस पुसायला लागली. तसं त्यानं तिचा हात पकडला आणि दूर ढकलला. पुन्हा राणी तसाच हट्टीपणा करत केस पुसायला लागली. त्यानं पुन्हा तिचा हात झटकला आणि उठून बाजूला गेला. राणी पण हट्टी होती. राणी तिकडंही गेली. पुन्हा त्याचे केस पुसायला लागली आणि तो गप्प बसला. आणि त्यानं आता केस पुसू दिले. मग राणीनं त्याचे केस कोरडे केले आणि आता तो लहान मुलासारखा गुप्प बसला होता. मग ती त्याचे भिजलेले कपडे काढायला लागली आणि त्याच्या शर्टची बटणं काढणार इतक्यात पुन्हा त्यानं तिला ढकलली. ती बेडवर पडली आणि ती पुन्हा त्याचा शर्ट काढण्यासाठी पुढे गेली. दोघांचंही आता मुक्यामुक्यानं असंच सुरू होतं. बोलत काहीच नव्हते, फक्त स्पर्शानं ढकलाढकली करून राग व्यक्त करत होते. त्यानं पुन्हा तिला ढकलली आणि राणी पुन्हा उठली आणि त्याचा शर्ट काढायला लागली. आणि तो तिच्या दंडाला पकडून रागात म्हणाला, काय हवंय तुला? माझा शर्ट हवाय ना? थांब देतो. असं म्हणून त्यानं चक्क सगळ्या उरलेल्या गुंड्या तोडल्या आणि तिच्या हातात शर्ट कोंबला आणि म्हणाला, घे आणि काय करायचं ते कर. आणि त्याचं वागणं बघून राणी चकितच झाली आणि याचं काय करावं तिला कळेना. आणि राणी म्हणाली, पॅन्ट पण पाहिजे. ती पण भिजली. त्यानं नशेत पॅन्ट पण काढली आणि तिच्याकडे दिली आणि म्हणाला, आता अंडरवेअर पण देऊ का? आज काही पूर्ण वस्त्रहरणच करणार आहे की काय माझं? राणीला थोडं हसायला आलं आणि म्हणाली, नको, ती राहू दे तुम्हाला, शूज तेवढे काढा. आणि रोहित बेडवर बसला तसाच उघडा, फक्त अंडरवेअरवर अगडबंब, पण मस्त दिसत होता, एकदम मदनाचा पुतळा. आणि म्हणाला, तूच काढ. मग आता तिनं शूज काढले, बेडखाली सरकवले आणि म्हणाली, डोकं चेपू का? आणि तो म्हणाला, नको. ती म्हणाली, मग झोपा. आणि ती तिचे कपडे चेंज करायला निघाली. इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि खेचून जवळ ओढली आणि मिठीत पकडून म्हणाला, तू माझं सगळं कपडे काढून घेतलेस, मग मी तुझं का नको काढायला? बोल, घेऊ की नको काढून? असं म्हणत त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं. तिनं लाजून खाली बघितलं आणि थोडी गालात हसून म्हणाली, तुम्ही शुद्धीत आहात का? रोहित म्हणाला, मग काय झालं, मी शुद्धीत आहे. राणी म्हणाली, मग घ्या काढून. आणि तिनं त्याच्याकडे पाठ वळवली. रोहितनं तिचा ड्रेस खांद्यावरून काढण्याच्या नादात टरदिशी फाडला आणि राणी वैतागून म्हणाली, काय करताय तुम्ही माझा ड्रेस फाडला. आणि रोहित कुमार नशेत म्हणाले, आणि तो जुना होता का? लगेच फाटला. राणी म्हणाली, हो, काही वर्षापूर्वीचा होता. आणि रोहित पुन्हा त्याचे नशिले डोळे तिच्यावर रोखून म्हणाला, ड्रेस महत्त्वाचा की नवरा? आणि तिने त्याच्या डोळ्यात बघितलं. त्याचे नशिले डोळे तिच्या चेहऱ्यावरच फिरत होते. दोघेही खूप जवळ होते आणि आता अंग तापायला लागलं होतं दोघांचं. आणि ती मुद्दाम म्हणाली, नवऱ्यापेक्षा ड्रेस महत्त्वाचा. तसं त्यानं तिच्या उघड्या गोऱ्या खांद्यावर त्याचे दात रुतवले आणि राणी ओरडली, आई गो, नको. रोहित पुन्हा तिच्याकडे बघून म्हणाला, आता बोल, ड्रेस महत्त्वाचा की नवरा? राणी पुन्हा मुद्दाम म्हणाली, ड्रेस. त्यानं पुन्हा तिच्या मानेवर त्याचे दात उतरवले आणि सारखा असाच विचारायचा आणि राणी पण म्हणायची, ड्रेस महत्त्वाचा. आणि तो तिला सगळीकडे बाईट करत होता, तो तिला जखमी करत होता. तिलाही मुद्दाम जखमी व्हायचं होतं. असंच चाललं होतं. बाहेर पाऊस पडत होता. त्या खोलीतलं वातावरण हळूहळू तापत होतं. दोघांचंही शरीर तापायला लागलं होतं. आणि शेवटी त्यानं विचारलं, मित्र महत्त्वाचा की नवरा? राणीनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, नवरा.
आता या प्रश्नाचं उत्तर ती मित्र महत्त्वाचा असं देऊ शकतच नव्हती. तिला नवराच निवडावा लागणार होता आणि नवरा मित्रापेक्षा महत्त्वाचा असतोच. मग ती नवरा म्हणाली आणि त्यानं तिला वळवली आणि तिच्या ब्राचं हुक काढलं आणि राणी आपोआप लाजून त्याच्यासमोर मिठीत गेली. डोळे झाकून त्याच्या मिठीत समरस झाली. त्यानं तिला उलटी फिरवली. तोंडानेच तिचे हुक काढून टाकले आणि राणीनं डोळे झाकून घेतले. तिच्या शरीरात आग पसरायला लागली आणि बघता बघता रोहितने जितके कपडे त्याच्या अंगावर आहेत तितकेच कपडे तिच्याही अंगावर ठेवले आणि सगळे कपडे बाजूला फेकले आणि तिला बेडवर घेतली. खूप खूप हार्ड रोमॅन्स करायला लागला. राणीही आता नाजूक नव्हती राहिली. त्यांचं मिलन होऊन 7-8 महिने होत आले होते आणि ती तयार होत होती त्याच्या प्रणयाचा झंझावती मारा झेलायला. तिच्यामधली स्त्रीसुद्धा आता बाहेर येत होती आणि तीही त्याला तितक्याच जोरदार प्रतिसाद देत होती. दोघांचाही प्रणय बहरत होता. तो नशेत होता आणि आता त्याला राणी सोडू वाटत नव्हती. त्यानं तिच्यावर प्रणयाचा वर्षाव केला आणि तसाच मिठीत घेऊन झोपला. सकाळपर्यंत सोडली नाही आणि सकाळी ती उठली, बाथरूममध्ये गेली. तो अजूनही झोपलेला होता आणि ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तो उठला होता आणि त्याच्याकडे बघून हसायला लागली. त्यानं तोंड वाकडं केलं, जणू काही आपण काही केलंच नाही आणि आपण रुसून बसलोय. त्यानं तिच्या शरीरावर नवरा म्हणून हक्क दाखवला, पण आता शरीराने दोघे एक झाले असले तरी ती होती दोघांच्याही शरीराची गरज. पण मनाचं काय? फक्त शारीरिक भूक भागून चालत नसतं. नवरा बायकोचं मनोमिलनही व्हावं लागतं. आणि इथं रोहित राणीचं सारखं बिघडायचं. मनाने अजून चिडला होता तो तिच्यावर आणि राणीला अजून त्याची किती मनधरणी करावी लागणार होती कुणास ठाऊक. आणि राणी त्याच्याजवळ बसली आणि प्रेमानं म्हणाली, आता कसं वाटतंय? आणि तो म्हणाला, मला काय झालं? आय एम ओके. राणी म्हणाली, बरोबर आहे तुमचं, तुम्ही ओके आहात, पण मला माफ केलं का? तो म्हणाला, अजिबात नाही. ती म्हणाली, इतक्या सगळ्या जखमा दिल्या, मी सगळं सहन केलं तरीही माफ नाही केलं, अजून काय काय सहन करू तुमचं? तो म्हणाला, मी काय केलं? तिनं आता सरळ टी-शर्ट काढून टाकला, ब्रावर त्याच्यासमोर बसली आणि म्हणाली, बघा काय काय केले. तोही तिच्याकडे बघायला लागला. या खांद्यावर त्या खांद्यावर छातीच्यावर सगळीकडे त्याच्या दाताचे निशाण होते आणि ते सगळं बघून त्यालाच लाज वाटायला लागली. आणि मग तो टी-शर्ट तिच्याकडे दिला आणि म्हणाला, रेबीजचं इंजेक्शन घेऊन ये. मी शहाणा नाही, मी पिसाळलेलो आहे. तशी राणी खूप मोठ्यानं हसली आणि अल्लडपणे त्याच्या गळ्यात पडली आणि तिचं ते हसणं ऐकलं. आणि रात्री त्या दोघांमध्ये नक्की काय काय झालं, ते नक्की भांडले की एक झाले हे पाहण्यासाठी काळजीने बिचारा रोशन त्यांच्या बेडरूमच्या बाहेर कान देऊन उभा होता. आणि त्यानं राणीचं हसणं ऐकलं आणि रिलॅक्स होऊन हसत नाश्ता करायला गेला. आणि राणीनं सुद्धा रोहितच्या हातावर किस केला आणि त्याच्या बोटाला चावली आणि म्हणाली, सर आता तुम्हीही रेबीजचं इंजेक्शन घ्या, आपण दोघे एकत्रच जाऊ हां इंजेक्शन घ्यायला. तसा तोही हसला आणि तिची मुंडी त्यानं हातात पकडली. आणि राणी ओरडून म्हणाली, सर मेले सोडा, प्रेम करता म्हणता आणि असं जीव मारता का? आणि रोहित म्हणाला, तेही खूप सिरियस होत म्हणाला, राणी खरंच एखाद्या दिवशी माझ्या हातून तुझा खून होईल बरं का, प्लीज बी केअरफुल, तू तुझ्या मर्यादा ओलांडू नकोस. नशीब तुला तिकडं जाताना कोणी बघितलं नाही आणि याची बातमी झाली नाही, नाहीतर आपली किती बदनामी झाली असती तुला माहीत आहे का? तरीही राणी तिचा मुद्दा सोडायला तयारच नव्हती आणि बदनामीपेक्षा मनोचा जीव महत्त्वाचा नाही का असं म्हणाली. आणि रोहित थोडा चिडून तिला म्हणाला, ठीक आहे, जे झालं ते झालं, पण यापुढे त्याच्यापासून दूर राहायचं, नाहीतर त्याचा जीव माझ्या हातूनच जाईल, असं म्हणून तो बाथरूममध्ये निघून गेला. आणि राणी काळजीत पडली आणि आपण समजतं तितकं हे सगळं सोपं नाही हे तिला पटायला लागलं. पण आता अल्लड राणी सुधरेल का? आणि जरी तिने सुधरायचं धरलं तरी तिच्यासमोर संग्राम, मेघना काय परिस्थिती उभा करतील जेणेकरून रोहित आणखीन बिथरेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मग रोहित बाथरूममधून आला आणि राणी म्हणाली, सर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे? रोहित म्हणाला, माझी फॅमिली. राणी म्हणाली, चूक, तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय तुमचं घड्याळ आहे असं तुम्हीच म्हणाला. आणि रोहित हसायला लागला आणि म्हणाला, हो, निर्जीव वस्तूंमध्ये म्हणशील तर घड्याळ जास्त प्रिय. राणी म्हणाली, आणि गाडी? रोहित म्हणाला, गाडीसुद्धा. मला माझ्या वस्तू फार आवडतात, त्यांना कोणीही हात लावलेला आवडत नाही आणि खराब केलेल्या, टच केलेल्या चालत नाही. राणी म्हणाली, मी पण नाही.
आणि रोहित म्हणाला, हो तू सुद्धा नाही आणि बाकी कोणीच नाही. माझ्या सख्ख्या भावांनी हात लावलेला आवडत नाही, मग तुझा तर प्रश्नच नाही, असं रोहित कुमार म्हणाले आणि राणी आपली गप्पच बसली. आणि इकडे आता कॉलेज वगैरे भरलं. आजही राणी का नाही आली हे मेघनाला कळत नव्हतं. नेमकं ॲनिव्हर्सरी पार्टीत झाले काय हे तिला समजायला मार्ग नव्हता आणि नक्कीच तिच्यात आणि रोहितमध्ये खूप भांडण झालं असणार असा तिनं तर्क काढला. आणि मनोजही अजून कॉलेजमध्ये आला नव्हता आणि हा वार जर फेर गेला तर पुढे कोणता धमाका करायचा. रोहित राणीच्या नात्याला तोडण्यासाठी याचा प्लॅन ती आखायला लागली.